त्यांनी तिथं करार करून आलेले आहेत। काल रात्री उशिरा ते आले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। तीर्थक्षेत्र आळंदीत विनयभंग आणि लैंगिक छळाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। आळंदीमध्ये आता एका महाराजाकडून अल्पवयीन 13 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। सदरची घटना मागील 5 महिन्यांपासून आळंदीतील धन्य इंद्रायणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत घडली। किरण महाराज ठोसर, वय वर्ष 33, राहणार आळंदी देवाजी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे लैंगिक शोषण तसेच विनयभंग केलेल्या महाराजाचे नाव असून त्यास पोलिसांनी आता अटक केली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। संबंधित महाराज हा मागील 4 महिन्यांपासून पीडित अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या कारणावरून वेळोवेळी मारहाण करून तिच्या अंगावर, पाठीवर तसेच अन्य ठिकाणी स्पर्श करून विनयभंग करत होता। त्यानुसार संबंधित महाराजावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार राजगुरुनगरमध्ये एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्तानं आले होते। यावेळी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती विजयसिंह शिंदे पाटील आणि उपसभापती क्रांती सोमवंशे यांनी व सर्व संचालक मंडळांनी अजित पवार यांचा तालुक्याच्या वतीने सन्मान केला। यावेळी तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह संचालक सोमनाथ मुंगसे, माणिक गोरे, महेंद्र गोरे, सयाजी मोहिते, अशोक राक्षे आदी उपस्थित होते। सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी पूर्वी विद्यार्थी संघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या कामाच्या आठवणींना अजित पवार यांनी यावेळी उजाळा दिला। अनेक घटनांमध्ये सरकार काय करते, कायदा सुव्यवस्था कुठे आहे, पोलीस खाते नेमकं करते काय असं विचारलं जाते। ते सगळे जागेवरच आहेत, मात्र असे विचारण्यापेक्षा आपणच बंधने पाळली तर पुढे कोणतीही अडचण येणार नाही। तुम्ही सहकार्य करा, अधिकारी सहकार्य करतील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राजगुरुनगर या ठिकाणी केले। राजगुरुनगर येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बोलत होते। यावेळी म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, आमदार शरद सोनवणे, सत्यशील शेरकर, अश्विनी पाचारणे, विजय डोळस, विजयसिंह शिंदे, क्रांती सोमवंशे, भगवान पोखरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते। चाकणमधील एका रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की रुग्णालयांनी व्यवसाय म्हणून काम न करता सेवा म्हणून काम केलं पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे नाशिक रेल्वेबाबत भूमिका मांडताना सांगितले की या प्रकल्पाचा मार्ग नेमका का बदलण्यात आला याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही केंद्र शासनाकडे विचारणा करणार आहोत। या भागातून रेल्वे प्रकल्प व्हावा यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील अजित पवार यावेळी म्हणाले। आता क्रीडा खात्याची जबाबदारी दत्तामामा भरणेंच्यावरच आहे, युवक कल्याणची जबाबदारी आहे, आपल्या अवकाशची जबाबदारी आहे, अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी आहे। आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे, मी आणि आम्ही सगळेच मंत्रिमंडळातील सहकारी काम करत असताना लोकांची अपेक्षा खूप आहे। प्रचंड अशा प्रकारचं ताकद आणि खूप मोठ्या प्रमाणात महायुतीला यश हे महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे। त्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही पावलं टाकतोय। त्याच्यामध्ये कालच मी अमित शहा साहेबांच्या बरोबर सहकाराचा कार्यक्रम त्या ठिकाणी मुंबईमध्ये केला आणि आपल्या राष्ट्रीय पातळीवर सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्याचं काम स्वतः अमित भाई करतायत। आणि त्यावेळेस मी त्यांना सांगत होतो की अमित भाई जरा उसाला दर चांगला मिळाला पाहिजे, त्याच्यावर इथेनॉल करताना ज्यूस टू इथेनॉल, बीएबी टू इथेनॉल त्याचे दर जरा वाढले पाहिजेत। शेवटी आमचा शेतकरी आहे। मला तुम्हाला दुसरं एक सांगायचंय, तुम्ही किती राजगुरुनगरच्या, खेडच्या, चाकणच्या किंवा माझ्या जुन्नरखेड, आंबेगाव या सगळ्या मावळातल्या शेतकऱ्यांनी कृषक 2025 बारामतीला भरवलेलं होतं। आता 5 दिवस होतं। शेतकरी बांधवांनो, आपला बहुतेकांचा इथला महत्वाचा पीक आहे कांदा। तुम्हाला माहिती नाही, परंतु आपल्या राजगुरुनगरचं जे संशोधन केंद्र आहे तिथं कांद्यावर संशोधन झालंय आणि असा कांदा तिथं तयार करण्यात आलेला आहे की तो 9 महिने बाजारामध्ये म्हणजे तुमच्याकडे टिकेल। तो चाळीत ठेवला किंवा तो खराब होणार नाही। आता इथून पुढच्या काळामध्ये करणार आहोत, त्याचा मात्र पुरेपूर फायदा माझ्या शेतकऱ्यांनी, माझ्या कष्टकऱ्यांनी घ्यावा। मुख्यमंत्री देखील 5 दिवस दावोसला गेलेले होते आणि तिथून मोठी गुंतवणूक तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये यावी, त्याच्यातून रोजगार निर्माण व्हावा, त्याच्यातून ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम देता यावं, जगामध्ये स्पर्धेमध्ये आपण टिकावं, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करण्याच्या करता त्यांनी तिथं करार करून आलेले आहेत।
काल रात्री उशिरा ते आले. लवकरच ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टी सांगतील. ते पण आपल्याला माहिती त्याच्या संदर्भातली मिळेल. त्याच्यात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं थोडं वेगळं मत आहे. एकदा मला मुख्यमंत्री देवेंद्रजींना, एकनाथराव शिंदेंना मुंबईला जाऊन दिल्लीला जाऊन त्यांच्याशी बोलावं लागणार आहे. कारण मागं मी बजेटमध्ये तरतूद केलेली होती. परंतु कुठल्याही प्रकारची रेल्वे लाईन टाकताना केंद्राच्या रेल्वे विभागाची गेल्या काही महिन्यांपासून चाकण शहर आणि परिसर अवैध मटका जुगार राजरोसपणे सुरू झाले आहेत. चाकण बसस्थानक आवारात हा धंदा सुरू आहे. या मटका जुगारामुळे अनेकांच्या संसारांची राख रांगोळी झाली आहे. चाकण एसटी बस स्थानकात लोकांकडून पैसे घेऊन आकडे लावणाऱ्या या मंडळींना विचारणा केली असता त्यांनी या अवैध धंद्यांची म्हणून ज्यांची नावे घेतली ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून शहरात मिरवतात व त्यांची दररोज थेट पोलीस ठाण्यात उठबस असल्याचं चित्र पाहावयास मिळतं. त्यामुळे अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्यांचे मालक यांचे नेमके कोणाशी हितसंबंध आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे. ट्रूथ अँड डेअर खेळताना जवळीक साधत खेड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार पुण्यात रावेत परिसरात घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी, तिची मैत्रीण आणि आरोपी हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते आणि मद्यप्राशन केल्यानंतर मध्यरात्री ते पहाटे हा प्रकार घडला आहे. आयुष आनंद भोईटे वय वर्ष 20, राहणार बाल्हेकरवाडी चिंचवड, सुशील ठाकूर वय वर्ष 22, ऋतिक संजय सिंग वय वर्ष 25, दोघेही राहणार बापदेवनगर देहूरोड अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोईटे याने 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आहे. यावेळी पीडित मुलीची एक रीलस्टार मैत्रीणही फ्लॅटमध्ये उपस्थित होती. 17 वर्षीय पीडित मूळची राजगुरुनगर खेड येथील मुलगी नीटची परीक्षेची तयारी करण्याकरता पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात एकटीच भाडेतत्वावर राहत होती. पार्टीच्या व मैत्रिणीला भेटण्याच्या निमित्तानं संजय आणि ऋतिक या दोघांनी पीडितेला कारमध्ये बसवून रावेत या ठिकाणी आणले. रावेत इथे आल्यानंतर आरोपी भोईटे आणि मैत्रिणीने आधीच मद्यप्राशन केल्याचे तिच्या लक्षात आले. काही वेळानंतर पीडित, रीलस्टार आणि आरोपींनी पुन्हा मद्यप्राशन केले. सर्वांनी मद्यप्राशन केल्यानंतर ट्रूथ अँड डेअर खेळायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळाने पीडित मुलीला फ्लॅटमधील एका स्वच्छतागृहात जाऊन तिथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडत असताना पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या एका नातेवाईकाला फोन लागला. फोन सुरू असल्याचे पीडितेला आणि आरोपीला लक्षात आले. संबंधित नातेवाईकाने हा प्रकार पीडित मुलीच्या आई वडिलांना कळवला. दरम्यान हा प्रकार घडण्यापूर्वी दारूच्या नशेत असलेल्या या मुलीने आई वडिलांनाही फोन केले होते. मात्र नातेवाईकांनी धक्कादायक माहिती सांगितल्यानंतर पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई वडिलांनी पिंपरी चिंचवडमध्ये धाव घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत मुलीकडे चौकशी केल्यानंतर हे कुटुंब थेट पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीची चौकशी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आरोपी संजय आणि ऋतिक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांच्या माहितीवरून आरोपी भोईटे याला रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक आणि दुर्दैवी बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपी भोईटे याचे पूर्ण नाव, त्याचा फ्लॅट नेमका कुठे आहे, रात्री आपण कुठे गेलो होतो याबाबत काहीच माहिती नव्हते. पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारावर सर्व आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यानंतर आरोपींचा छडा लावून या तिघांना अटक करण्यात आली आहे. शिरोली गावाच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्ग तसेच शिरोली ते पाईट रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शिरोली ग्रामपंचायतीने मासिक सभेत विशेष ठराव केला आहे की शिरोली गावाच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक महामार्ग व पाईट रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये. गावात कुठेही सार्वजनिक ठिकाणी कोठेही कचरा टाकताना आढळल्यास त्या व्यक्तीकडून 2000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल व दंडात्मक रक्कम न भरल्यास त्या व्यक्तीच्या अथवा भाडेकरू असल्यास घरमालक यांच्या मिळकतीवर घराच्या उतार्यावर बोजा स्वरूपात नोंदवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी, चऱ्होली खुर्द, तालुका खेड या शाळेला राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी अचानक भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्कॉलरशिप मेरिट लिस्टमधील विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. शालेय पोषण आहाराची स्वतः चव घेऊन समाधान व्यक्त केले. एक बिल तो असंख्य काढता येते, काही अडचण नाही, लेकिन 2 बिल से एक युनिक. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही वर्षांत झालेल्या कामगार भरतीमध्ये आणि पदोन्नती देताना मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप करत याच बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे यांनी 26 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे. गोरे यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊया. काय प्रकारे नेमका 26 जानेवारी 2025ला मी सकाळी 10 वाजता प्रजासत्ताक दिनाचा झेंडावंदन झाल्यानंतर 10 वाजता मार्केट यार्डच्या महात्मा फुले मार्केट यार्ड चाकणच्या आवारामध्ये गणेश मंदिरामध्ये 10 वाजता उपोषणासाठी बसणार आहे. उपोषणाची कारणं
की 2003मध्ये जी नोकर भरती आली त्यामध्ये 100 बिंदू नामावलीप्रमाणे ज्या कॅटेगरीप्रमाणे जागा भरायच्या होत्या त्या न भरता सर्वसाधारण जागेतूनच त्या प्रतिनिधींना नेतृत्व केलं आणि त्यामुळं 100 बिंदू नामावलीचा नियमाप्रमाणे नोकर भरती केलेली नाही. नोकर भरती ही बोगस झालेली आहे. त्या विरोधात मी गेले 4 वर्ष शासनाची पणन संचालनाची पत्रव्यवहार करून अद्यापही मला त्याचं उत्तर आलेलं नाही आणि मी ज्या वेळेला उपोषणाचा अवलंबलं तर मला जिल्हा सहाय्यक निबंधक हे माझ्याशी पत्रव्यवहार करून मला सांगतात की उपोषणाला बसू नका. मी 21/1/2025 पुणे या ठिकाणी डॉक्टर प्रकाश जगताप जिल्हा सहाय्यक निबंधक यांच्याकडे सुद्धा मी जाऊन आलो. मला समाधानकारक उत्तरं न दिल्यामुळे मी उद्या मार्केट कमिटीच्या गैरव्यवहाराबाबत उपोषणाला 10 वाजता बसणार आहे. बरं, नेमकं पूर्णच्या अशा भरती झालेल्या आहेत काय तुमच्याकडे उदाहरणं आहेत का आणि या पूर्णच्या काळात झालेल्या आहेत नेमक्या? ह्या 2003मध्ये आमच्याच काळात जरी झालेल्या असल्या हे अधिकारी कोण होते तिथं? प्रशासकीय अधिकारी यावेळेला तत्कालीन सचिव सतीश चांभारे हे होते. त्यांनी पदाचा दुरुपयोग करून खोटे ठराव लिहून त्यांनीच त्यांच्या रक्ताच्या पुतण्याला या पदावर पदोन्नती दिलेली आहे. त्याला पदोन्नत करण्यासाठी शासनाने पत्र दिलं तरी त्यांनी अद्यापही पदावत केलं नाही. या संदर्भात तारांकित प्रश्नसुद्धा 11/10/38 ही तारांकित प्रश्नसुद्धा उपस्थित झाला होता. त्या प्रश्नाला पत्रव्यवहार पणन संचालनाला पणन संचालकांनी सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्रव्यवहार केला. पण या ठिकाणी आमच्या कारकिर्दीमध्ये 1918-19 दरम्यान त्याला केराची टोपली दाखवली आणि सचिवांनी मनमानीने खोटे ठराव करून शासनाची दिशाभूल केली, चुकीची माहिती दिली. आता ते सचिव तर इथं पदावरती आता सध्या नाही येत ते. हो, हे लाक्षणिक उपोषण आहे, कसं उपोषण आहे नेमकं? हे आमर उपोषण आहे. आमरण आमर उपोषण आहे का तर याची उकल व्हावी, बाजार समितीचे व्यवहार चांगले व्हावे, पारदर्शकता यावी, हा माझा यामागचा हेतू आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटला रविवार आणि सोमवार अशी सलग 2 दिवस सुट्टी असल्यानं शनिवारी 25 जानेवारी रोजी कांद्याची आवक वाढली. कांद्याची 6000 क्विंटल आवक होऊन कांद्याला 3200 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. कांदा उत्पादकांनी यंदाच्या हंगामातील कांद्याच्या पिकाबाबत नेमकं काय सांगितलंय जाणून घेऊया. संतोष रामदास खरे, खैरनगर. आम्ही वडीलपार्जित शेती करतो आणि त्याच्यातून कांदा हे उत्पादन घेत असतो. तर ह्या वर्षी जर पाहिलं तर कांद्याचं जे हवामान आणि लागवडीचा खर्च ते जर पाहिलं आणि रोपाची जी क्वालिटी भेटली आम्हाला, बियाणं जे भेटलं ते अतिशय निष्कृष्ट दर्जाचं भेटलं. त्याच्यामुळे ना जे कांद्याचं उत्पन्न निघालं पाहिजे होतं त्याच्यातून सर्वसाधारण खर्च पण वसूल होत नाही. आज जवळपास 1.25 एकरामध्ये आमची ही जवळपास 30 ते 35 पिशवी कांद्याची निघलेली आणि त्यामधून ही अशी रोपाची क्वालिटी भेटल्यामुळे कांद्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली. तरी हे आपले गोरे साहेबांच्या गाळ्यावरती कांदा टाकल्यामुळे त्याला एक चांगल्या प्रकारे बाजारभाव भेटलाय. त्याचा हा रेट जो आहे तो 2425 रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे. खेड तालुक्यातील दावडी येथील एका तरुण शेतकऱ्याच्या गुरांचा चारा अचानक लागलेल्या आगीत भस्मसात झाला. समर्थ फाउंडेशनच्या वतीने या तरुणाला मदत केल्याचे बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी सांगितले. आज या ठिकाणी आपल्या दावडी गावातील गुलाबबाबू दिघे यांचं जो काही कडब्याची वळई होती ती साधारणतः आणि त्याच्याप्रमाणे मक्याची सुद्धा वळई होती. आता साधारणतः 2 ते 3 हजार कडबा आणि मका हे शॉर्ट सर्किट म्हणा किंवा इतर काही कारणानं ते आग लागून जळीत झालेलं आहे आणि त्यांनी नवीनच या ठिकाणी 10 ते 12 गाया, लहान मोठ्या गाया सांभाळून नवीनच 1 वर्षापूर्वी त्यांनी या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं होतं. काळानं त्यांच्या या व्यवसायावरती आघात झालेला आहे. त्यातून सावरण्यासाठी आपल्याच परिसरातील आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं त्यांना काही रोख स्वरूपाची मदत या जे ज्यांचं जळीत झालेलं आहे ते गुलाबबाबू दिघे यांना त्यांच्या वतीनं या ठिकाणी आर्थिक मदत करून त्यांच्या या जे काही जळीत कांड झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना सावरण्यासाठी योग्य ती भरीव अशी मदत त्यांच्या वतीनं या ठिकाणी करायचं आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.